नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. धक्केबुक्केमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, 27% आरक्षणाचा जो अध्यादेश महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारने काढला होता, त्याला सुप्रीम कोर्टात अपेक्षेप्रमाणे स्थगिती मिळालेली आहे. त्याची अंमलबजावणी होता कामा नये किंवा तो अध्यादेश काय आहे तो धुडकावून लावण्यात आला आहे आणि त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुका आता पुढे ढकलण्याला पर्याय राहिलेला नाही. अर्थात त्यावरून मग राजकारण, आरोप प्रत्यारोप होणार, ते सगळं चालू द्या, त्यात काय तर नवीन राहिलं नाही. म्हणजे काहीही जगात घडलं, म्हणजे अतिवृष्टी झाली, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला, तरी ते सगळं मोदी सरकार आणि भाजपचं कारस्थान असतं. हा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे. महाराष्ट्रातल्या 3 पक्षांच्या महाविकास आघाडीचा हा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे की देशात जगात कुठेही काही घडलं तरी त्याचं खापर भाजप किंवा मोदी सरकारच्या माथ्यावर फोडणं, हा किमान समान कार्यक्रम घेऊन ही मंडळी सत्तेत येऊन बसलेली आहे. आणि त्यामुळे आरक्षण बोंबललं आणि म्हणून निवडणुका पुढे ढकलाव्या लागतात. यात आता काय नवीन राहिलेलं नाही. किंबहुना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, हा अध्यादेश फेटाळला जावा, हायकोर्टात, कोर्टात, सुप्रीम कोर्टात तो नाकारला जावा, अशाच पद्धतीत काढलेला होता, असं माझं मत आहे. ह्याचं कारण असं की कुठलंही कारण दाखवून या सरकारला राज्यातल्या सगळ्या निवडणुका टाळायच्या आहेत. तुम्हाला आठवत असेल तर 2020मध्ये जेव्हा पहिला लॉकडाऊन लागला आणि सगळ्या निवडणुका त्या काळात पुढे ढकलल्या गेल्या, तेव्हापासून औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, वसई विरार अशा 5, नवी मुंबई पण मला वाटते आहे त्याच्यात, अशा 5 महापालिका ह्या बरखास्त झालेल्या आहेत. पण तिथे अजूनही निवडणूक सरकारने घेतलेली नाही. त्यानंतर आणखीन 10 महापालिका ह्या येत्या मार्च महिन्यामध्ये त्यांची मुदत संपणार आहे. त्यांच्या निवडणुका म्हणजे काय 15 महापालिका आहेत, त्यांच्या निवडणुका कशा घेता येणार नाहीत या दृष्टीने महाविकास आघाडी सातत्याने प्रयत्नशील राहिलेली आहे. मग ज्यांना महापालिका निवडणुका नकोत ते जिल्हा परिषद, तालुका पंचायत किंवा नगर परिषदांच्या निवडणुका घेतील ही अपेक्षा करणं चूक आहे. आपण ज्या पद्धतीचा कारभार गेली 2 वर्ष करतोय, त्यानंतर मुख्यमंत्री जगातला 1 नंबरचा जरी असला तरीही मतदार आणि त्या मतदाराला सामोरं जाणं ही हिंमत या सरकारमध्ये नाही आहे. आणि त्यामुळे शक्य होईल तितक्या मतदान टाळणं आणि कुठपर्यंत मतदान नुसतं थेट सामान्य माणसाचं मतदान टाळण्याचा प्रयत्न होत नाही, तर अप्रत्यक्ष मतदानसुद्धा विधान परिषदेच्या आमदारांच्या ज्या निवडणुका आहेत त्यासाठी सुद्धा मतदान होऊ नये, बिनविरोध निवडणुका व्हाव्यात, यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडी अखंड प्रयत्नशील असते. याचं कारण असं की आपण जो कारभार 2 वर्ष केला आहे त्याविषयीचा या सरकारचा आत्मविश्वास इतका जबरदस्त आहे की पहिली मतदानाची संधी मिळाल्यानंतर मतदार आपलं सरकार जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री त्यातून व्यक्त होत असते. त्यामुळे आता गंमत बघा ना, हे आता थोडं बाजूला ठेवा आरक्षण काय आहे ते, की ज्यामुळे कुठच्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका टाळाव्या लागतील काय हा विषय चर्चेत आहे, तो सोडून द्या. ज्या 10 महापालिकांच्या निवडणुका येत्या मार्च फेब्रुवारी महिन्यात व्हायच्या आहेत ते सरकारला आत्ता अचानक कळलं. हे सरकार 2 वर्ष सत्तेत आहे आणि आगामी काळामध्ये 2022च्या मार्च फेब्रुवारीमध्ये या निवडणुका व्हायला हव्यात, तर 6 महिने 8 महिने आधी त्याविषयीच्या हालचाली सुरू होऊ शकतात आणि त्या सुरू झालेल्या होत्या. पण अचानक तो निवडणुकीचा काळ जवळ यायला लागल्यानंतर महापालिकेचे वॉर्ड वाढवणं,
वॉर्ड असतील, सिंगल वॉर्ड असतील, तिथे प्रभाग पद्धती आणणं, कुठे एका प्रभागात 3 तर एका प्रभागात 2 यावरून हुज्जती करणं, त्याची फेररचना करणं, असं सगळं जे नाटक रंगवलं गेलं आहे ते निवडणुका होऊ नयेत म्हणून, घ्याव्या लागू नयेत म्हणून. कारण लक्षात घ्या, आता हे जे काय प्रभाग नव्या पद्धतीत बांधले जातील, तयार केले जातील, मग त्याच्यावरचे आक्षेप मागवले जाणार. ते आक्षेप केल्यानंतर ते जर इकडे तिकडे झालं तर आपल्यातलाच कोणतरी उभा करून त्याच्याविरुद्ध कोर्टात जायचं. असं करून मार्चपर्यंत कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊ द्यायची नाही. आणि एकदा ती प्रक्रिया सुरू झाली नाही आणि जूनपर्यंत जर निवडणुका होऊ शकणार नसतील, मतदान होऊ शकणार नसेल, तर मग पावसाळा सुरू होतो म्हणून दिवाळीच्या पुढेपर्यंत निवडणुका पोस्टपोन. त्यामुळे आरक्षणामुळे काही जिल्हा परिषद, नगर परिषदा यांच्या निवडणुका होणार नाहीत या भ्रमात कोणीही राहू नये. आज जे महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आहे ते आपल्या परीने प्रत्येक ठिकाणच्या निवडणुका कशा टाळता येतील यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. मध्यंतरी ज्या जिल्हा परिषद वगैरे पोटनिवडणुका वगैरे काहीतरी झाल्या त्यातही हा विषय आला होता, पण तेव्हा सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला थेट आदेश दिला होता की या वेळेत या मुदतीमध्ये मतदान उरकून निवडणूक होऊन निकाल लागले पाहिजेत. तर आत्तासुद्धा आरक्षणाचा जो घोळ घातला गेला आहे तो अपेक्षित होता. अध्यादेशच असा काढायचा की तो कोर्टामध्ये फेटाळला गेला पाहिजे आणि त्यामुळे इतकी गुंतागुंत वाढेल की निवडणुका टाळल्या गेल्या पाहिजे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण जितक्या लवकर समजून घेऊ तेवढं राजकारण आपल्याला अधिक समजेल. आत्ता इथेच थांबतो. तुम्हाला विषय आवडला, पटला, लाईक करा, शेअर करा आणि धक्केबुक्केला सबस्क्राईब करा. नमस्कार.